नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन केलं जातं. पण हे कुमारिका पूजन केल्याने काय लाभ होतो? कुमारिका पूजन का करावं? कसं करावं? कधी करावं? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, आदिशक्ती अंबिकेची पूजा म्हणजेच शक्तीची पूजा, शक्तीचा जागर. आणि शक्तीच्या पूजेमध्येच कुमारिका पूजनालाही महत्त्व आहे. कुमारिका पूजनाशिवाय देवीचं पूजन पूर्णच होत नाही असंही म्हणतात. यामध्ये कुमारिका पूजनाला अधिक महत्त्व प्राप्त होण्याचं कारण काय आहे? कुमारिकांना देवीचं प्रतीक मानलं जाऊन त्यांचं पूजन केल्याने नक्की लाभ कोणते होतात? कुमारिका पूजनामध्ये कोणत्या वयाच्या कुमारिकेचं पूजन केल्याने कशा प्रकारचा लाभ होतो? हेच आता आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मग्रंथानुसार नवरात्रीमध्ये छोट्या छोट्या मुलींना बोलवून, अर्थात कुमारिकांना बोलवून पूजन करावं असं सांगितलंय. 2 वर्षापासून ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा कुमारिका म्हणून केली जाते. शास्त्रानुसार एका कुमारिकेच्या पूजेने ऐश्वर्य प्राप्ती होते, 2 कुमारिकांच्या पूजनाने मोक्ष प्राप्ती होते, 3 कुमारिकांच्या पूजनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती होते, 4 कुमारिकांच्या पूजनाने राज्यपद मिळतं, 5 कुमारिकांच्या पूजनाने विद्या प्राप्ती होते, 6 कुमारिकांचे पूजन केले असता सिद्धी प्राप्ती होते, 7 कुमारिकांच्या पूजनाने सुख समृद्धीची प्राप्ती होते, 9 कुमारिकांच्या पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये वयानुसार सुद्धा मुलींना वेगवेगळ्या देवीचं स्वरूप मानण्यात आलंय. नवरात्र साजरं करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून त्यांचा नेहमी सन्मान करावा. कुमारिका पूजनाचा विधी कसा असतो? कुमारिका पूजेमध्ये 2 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा केली जाते. या मुलींना आदल्या दिवशीच आमंत्रण द्यावं. त्यानुसार दुसऱ्या दिवशी मुली घरी आल्यानंतर त्या मुलींचे पाय धुवावेत. त्या मुलींना हळदी कुंकू लावावं. त्याचबरोबर त्यांना आसनावर बसवून एक मंत्र देखील म्हणावा. तो मंत्र याप्रमाणे: ओम कौमार्ये नमः. या मंत्राचा उच्चार करत त्या कुमारिकांची पूजा करावी. त्यानंतर मुलींना जेवायला वाढावे. जेवणामध्ये गोड पदार्थ अवश्य असावे. जेवण झाल्यानंतर मुलींना भेटवस्तू द्यावी. मुलींना केसात घालायला गजराही द्यावा. फुलं त्यांच्या चरणांवर अर्पण करून त्यांना मनोभावे देवी स्वरूप मानून नमस्कार करावा. आता बघूया की नवरात्रीमध्ये कोणत्या वयातल्या मुलींची पूजा केल्याने काय फळ मिळतं. देवी भागवत महापुराणातील तृतीय स्कंधानुसार 2 वर्षाच्या मुलीची कुमारिका म्हणून पूजा केल्याने गरिबी दूर होते. 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात, म्हणजे दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचं स्वरूप. या 3 वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती होते. वंश पुढे वाढतो. 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. 5 वर्षाच्या कुमारिकेला रोहिणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व रोगांचा नाश होतो. 6 वर्षांच्या कुमारिकेला कालिका म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो. 7 वर्षांच्या मुलीला चंडिका म्हटलं जातं. या मुलीच्या पूजेने धन, ऐश्वर्य यांची प्राप्ती होते. 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात आणि शांभवीची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात. 9 वर्षाच्या कुमारिकेला दुर्गा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने परलोकात देखील सुखाची प्राप्ती होते. 10 वर्षांच्या मुलीला सुभद्रा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. याप्रमाणे नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाने लाभ मिळतात. शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांसाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला चुना आणि हळदीने स्वस्तिक चिन्ह काढावं. आंब्याचे तसेच अशोकाच्या पानांचे तोरणही दाराला लावावे. असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आल्यामुळे घरातील लोकांचं शारीरिक, मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहतं. घरातील कुठल्याही प्रकारचा दोष असेल तर तोही निघून जातो. शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना ही ईशान्य दिशेला करावी, कारण ईशान्य दिशा ही देवतांची दिशा असते. नवरात्रीच्या काळामध्ये सात्विक आहार घ्यावा. त्याचबरोबर मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये. ब्रह्मचर्याचं पालन करावं. आई भगवतीच्या सेवेमध्ये हे 9 दिवस पूर्णतः समर्पित राहावं. यंदाच्या नवरात्रीमध्ये आई जगदंबेचं आगमन हत्तीवरून होणार आहे आणि आईचं वाहन काय आहे या गोष्टीला महत्त्व आहे. का? कारण आईच्या वाहनातून आपल्याला येणाऱ्या वर्षाचे संकेत मिळतात.
जसं की यंदा देवी हत्तीवरून येते आहे. हत्ती हे समृद्धीचं, सुखाचं, ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच येणारं पुढचं वर्ष हे सुख समृद्धीचं भरलेलं जाणार आहे असाच संकेत यातून मिळतो. येणाऱ्या वर्षभरात पाऊस चांगला होईल, पिकं चांगली पिकतील, धनधान्याने घरं भरलेली राहतील असाही संकेत यातून मिळतो. म्हणून जेव्हा देवी हत्तीवरून येते तेव्हा ते महत्त्वाचं मानलं जातं. देवीचं वाहन कसं ठरतं बरं? तर देवीचं नवरात्र कोणत्या दिवशी सुरू होत आहे, कोणत्या वारी सुरू होत आहे त्या वारानुसार हे वाहन ठरतं. जसं की नवरात्र जेव्हा रविवारी आणि सोमवारी सुरू होतं तेव्हा आई जगदंबा हत्तीवरून येते. याच प्रकारे मंगळवार, बुधवार, शुक्रवार या दिवसांची वाहनं वेगवेगळी आहेत आणि त्या वाहनातून मिळणारे संकेतही वेगवेगळे आहेत. पण यंदाचा संकेत मात्र सगळ्यांसाठीच सकारात्मक आहे. म्हणूनच यंदाच्या नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करून आई जगदंबेचा आशीर्वाद नक्की मिळवा. कुमारिका पूजनासंदर्भात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कुमारिका पूजनामध्ये जर तुम्ही अनाथ, गरीब कुमारिकांना घरी बोलावून त्यांचं पूजन केलं तर त्याचं फळ निश्चितच तुम्हाला कैक पटीने अधिक मिळेल. भुकेलेल्या जीवाला अन्न मिळेल आणि त्याचबरोबर आई जगदंबेचा कृपा आशीर्वादही मिळेल. कारण नवरात्रीमध्ये सगळीकडेच कुमारिका पूजन केलं जातं, त्यामुळे छोट्या मुलींना एकाच वेळी अनेक ठिकाणाहून आमंत्रण येतं. अशा वेळी मुली थकून जातात आणि जेवतही नाहीत आणि मग अन्नही वाया जातं. त्यापेक्षा गरीब अनाथ कुमारिकांना जर तुम्ही घरी बोलवून त्यांचं कुमारिका पूजन केलं तर त्या पोटभरही जेवतील आणि जाताना तुम्हाला मन भरून आशीर्वादही देतील. म्हणूनच सधन कुटुंबातील कुमारिकांना बोलवण्यापेक्षा गरीब कुटुंबातील अनाथ मुलींना बोलवा. सधन कुटुंबातल्या मुलींना तर भरपूर आमंत्रणं त्या दिवशी येतच असतात, पण त्याही कुमारिका आहेत ज्या अनाथ आहेत, ज्यांना पोटाला अन्न नाही, ज्यांची परिस्थिती बिकट आहे, त्याही कुमारिकांचा विचार या नवरात्रीच्या निमित्ताने करायला हवा. तेव्हा मंडळी, यंदाच्या नवरात्रीत हा एक विचार नक्कीच करा. कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.